सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 3 नगरपरिषदा म्हणजे सावंतवाडी, वेंगुर्ले आणि मालवण आणि कणकवली नगरपंचायतीसाठी आज मतदान सुरळीतपणे पार पडलेलं आहे. सर्व केंद्रांवरती शांततेत मतदान पार पडलेलं आहे आणि मतदारांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद या मतदानाला दिलेला आहे. आत्तापर्यंतचं जे मतदान झालेलं आहे या प्रक्रियेमध्ये महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन, नगर विकास प्रशासन तसेच इतर यंत्रणा यांनी समन्वयाने काम केलेलं आहे. त्यामुळे देखील मतदान चांगलं झालं. मात्र पूर्ण प्रक्रिया शांततेत पार पडली. त्याच पद्धतीने आम्हाला सर्व मतदारांचं मी अभिनंदन करते, कारण त्यांनी त्यांचा हक्क बजावला घरातून बाहेर पडून. तसेच त्याचबरोबर विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असतील, सन्माननीय लोकप्रतिनिधी असतील आणि विविध मीडियाचे प्रतिनिधी असतील, त्यांनी देखील ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी आम्हाला सहकार्य केलं. त्याबद्दल देखील मी त्यांचा आभार मानते. जिल्ह्यात आकडेवारी जरी अद्याप मिळाली नसली सुद्धा आकडेवारीचा टक्का जो आहे तो उंचावलेला दिसतोय. त्यासोबतच आणखीन एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे की ज्यांचे आपले आज विवाहमुहूर्त होते, आधी मतदान केलं आणि नंतर मग बोहल्यावरती चढणं, अशा प्रकारचं जे काय आहे ते नववधूंच्या कडनं मतदानाची प्रक्रिया सहभागी झाले आहेत. आपल्या जिल्ह्यातल्या घटना आहेत, कशा पाहतात? नक्कीच. आज 2 डिसेंबर रोजी आज मोठा मुहूर्त होता, त्यामुळे बऱ्याच ठिकाणी विवाह सोहळे आयोजित करण्यात आले होते आणि अशी काही उदाहरणं बघायला मिळाली की ज्या ठिकाणी नववधू किंवा नववर हे आधी लग्नाच्या आधी त्यांनी आपलं मतदान आधी त्याला प्राधान्य दिलं. एक नक्कीच चांगला मेसेज आहे, कारण नवीन तरुण पिढी लोकशाहीच्या प्रक्रियेत तितकाच रस घेते. हे बघून नक्कीच एक प्रेरणादायी चित्र आपल्याला दिसतं. 4 ठिकाणी कुठे काही तुरळक प्रकार झाले जे मॉकपोलच्या वेळेस झाले होते आणि एका ठिकाणी मालवणमध्ये देखील पोलिंगच्या वेळेस मतदानाच्या मशीनमध्ये प्रॉब्लेम झाले होते. परंतु माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशान्वये त्वरित आम्ही कारवाई करून योग्य ती प्रक्रिया करून मतदान प्रक्रिया सुरू होईल. जिल्ह्यात असे कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होईल असं काय प्रकार घडला का? एकही प्रकार